वटपौर्णिमेबद्दल पुढच्या पिढीला काय वाटतं आणि 7 जन्म एकच नवरा मिळावा का ह्याबद्दल काय वाटतंय जनरेशन नेक्स्टला पाहूयात। वटपौर्णिमेचा उपवास केला की 7 जन्मी आपल्याला एकच नवरा मिळतो, तर या कॉन्सेप्ट बद्दल काय वाटतं? कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे, ते फॉलो करतात, बट मला नाही वाटत की हे खरं आहे। म्हणजे उपवास करायचं, भूक राहायचं म्हणजे हे फक्त बायकांनीच करायचं। मग नवऱ्याला का नाही वाटत की बायको आपल्याला 7 जन्म मिळावी? आणि तुला एकच नवरा 7 जन्मी हवाय का? नाही, पण डिपेंड करतं नवरा कसा आहे। अजून नाही आहे कोणी, मग नाही, चांगला असेल तर हो, पण मग चांगला नसेल नाही 7 जन्मी नाही चालणार। वटपौर्णिमा म्हणजे काय? ॲक्च्युली वटपौर्णिमेचं इन डिटेल कधी मी आईलाही विचारलेलं नव्हतं, पण लहानपणी असं की हां ते फ्रूट्स वगैरे की म्हणजे ते फ्रूट्स खायलाच आवडायचे कधी पण, त्यामुळे ते काय असतं इन डिटेल मग ते सत्यवान सावित्री हे, आणि आत्ता आपण ज्या जनरेशनमध्ये आहोत त्याच्यामध्ये इंडीप आपण जायला नाही बघत। सो ॲक्च्युअलमध्ये वटपौर्णिमा काय आहे मला नाही माहिती। वटपौर्णिमेमध्ये या कॉन्सेप्टमध्ये तुझा विश्वास आहे का की वटपौर्णिमा केल्यावर तुम्हाला 7 जन्मी एकच नवरा मिळतो? सो ॲक्च्युली ही कन्सेप्ट आपणच बदलली पाहिजे, कारण प्रत्येक वेळेला मुलीनेच का डिसाईड करायचं की आपल्याला हा नवरा 7 जन्म हवा आहे। ही शूड ऑल्सो डू दॅट। त्यांनीही कधीतरी विचार केला पाहिजे की ही मुलगी आपल्याला 7 जन्म मिळावी करून। आणि आता आपण एक गोष्ट नाही विचार करत, ह्याच जनरेशनमध्ये आपण विचार करतो की हा मुलगा आपल्यासोबत किती दिवस राहील। सो याचा मी नाही जास्ती विचार करत की हे 7 जन्म राहील की नाही राहील। बरं, तुला एकच नवरा 7 जन्मी हवा आहे का? नाही, म्हणजे ते खूप म्हणजे मी खूप आजच्या जनरेशनची विचार करणारी असल्यामुळे मी म्हणेन की ते खूप बोरिंग होईल। त्यामुळे मला वाटतं की आपण ना जेवढा वेळ मिळतंय ना तेवढा वेळाच मजा घ्यायची, जास्ती अपेक्षा करू नये। उद्या जर तुझं लग्न झालं तर तू स्वतः वटपौर्णिमेचा उपवास करणार आहेस? बिलकुल नाही, त्याच्यापेक्षा मी रोज एखाद्या गार्डनला जाऊन 7 फेरे मारेल आणि हेल्दी राहील, तेच माझ्यासाठी पुरेसे। आणि मला सांग, वटपौर्णिमा केल्यानं तुम्हाला एक नवरा 7 जन्मी मिळतो, या ह्याच्यावर तुझा किती विश्वास? एवढा जर एक नवरा 7 जन्मी मिळाला असता तर कदाचित नवऱ्यांचं पॉप्युलेशन खूप जास्त वाढलं असतं। हे निव्वळ तो थंड एवढं मी सांगू शकेन। 7 जन्मी एक नवरा वगैरे असं मी पहिलं म्हणजे मानण्यावर असतं, पण मला 7 जन्मी एक नवरा वगैरे नको। वटपौर्णिमा केल्यानं आपल्याला 7 जन्मी एकच नवरा मिळतो, या कॉन्सेप्ट बद्दल नाही, ही चुकीचीच कॉन्सेप्ट आहे। ठीक आहे, पहिले जुने जी लोकं होती आपल्या आई वडिलांच्या, ते लोक विश्वास ठेवायचे, पण आत्ता मुळात नवरा चांगला भेटेल की नाही हा मुळात क्वेश्चन आहे आपला। सो वडाला फेरे मारणं किंवा उपवास करणं ह्याच्यामध्ये चांगला नवरा भेटत असेल तर सगळ्या मुलींनी आजपर्यंत तेच केलं असतं, मला असं वाटतं। नक्कीच। आणि 7 जन्मी एकच नवरा हवा आहे का तुला? अजून तरी माझा कोणी नाही आहे, सो जर भेटला तर थोडासा विचार करेन, पण 7 जन्मी तोच नवरा नेव्हर। आणि लग्नानंतर तू स्वतः वटसावित्रीचा उपवास करणार आहेस? एकदा करून बघेल ट्राय, कारण की नवीन लग्न असं आपल्याला एक क्रेज असते की काय असतं ते, सो मी एकदा तर नक्कीच जरूर करून बघेल। वटपौर्णिमा म्हणजे स्त्रिया, पूर्वीच्या काळच्या स्त्रिया होत्या त्या म्हणजे दमट हवामान व्हायचं जेव्हा जून महिना येतो, दमट हवामानामुळे ते ॲक्च्युली ते केलं जातं वटपौर्णिमा, कारण की ते ऑक्सिजन मिळत नव्हतं आणि लाकडाचे म्हणजे धुरामुळे ते ऑक्सिजन कमी मिळायचं घरामध्ये, त्याच्यासाठी ते लोक केले जायचे म्हणजे वटसावित्रा। आणि आत्ता असं झालं आहे की ते त्याच्यासाठी करतात की नवरा 7 जन्मी मिळवावं म्हणून ते करतात, ॲक्च्युली ते चुकीचं आहे मला वाटतं। आणि तुला 7 जन्मी एकच नवरा हवा आहे? जर चांगला असेल तर नक्कीच तोच हवा आहे मला। मग जर असं नाही की तो दारू पितोय आणि तो मला मारचोर करतो आणि तोच मला नवरा हवा आहे, आता अजिबात तसं नको आहे मला। लग्न झालं नाही, पण आता लग्न झाल्यानंतर तू स्वतः वटपौर्णिमेचा उपवास करणार आहेस का? मला नाही वाटत, नाही, माझं लाईफ शेड्यूल बघता मला नाही वाटत की मला तेवढं सगळं करायला जमेल। आणि ही जी कॉन्सेप्ट आहे की वटपौर्णिमा केल्यानंतर 7 जन्मी तुम्हाला एकच नवरा मिळतो, तर तुला 7 जन्मी एकच नवरा हवा आहे का? इथे एका जन्माचं काही आपण सांगू शकत नाही होत, मला 7 जन्माचा विचार करून काही ठरवायचं नाही आहे। पण जर तुझा नवरा चांगला असेल तर तुला 7 जन्मी तोच नवरा हवा आहे का? नाही, व्हरायटी हवी आहे, एका ह्याच्यामध्ये नाही, व्हरायटी ही असायलाच हवी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।